पुण्यात कार चालवणं झालं धोकादायक। क्षुल्लक कारणांवरून केली जातीय शिवीगाळ आणि मारहाण। दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी कार चालकाला केली मारहाण। दुचाकी चालक आणि कार चालकांमधील राड्याचा व्हिडिओ आला समोर। पुण्यात वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून दररोज धक्कादायक घटना समोर येत आहेत। यातच आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। यामध्ये 3 तरुणांनी किरकोळ कारणावरून कार चालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, माणसात माणुसकी शिल्लक आहे की नाही, पुण्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही, अगदी क्षुल्लक कारणावरून मारहाण करण्याइतकी हिंमत येते कुठून, असे प्रश्न निर्माण होत आहेत। नेमकं हे प्रकरण काय हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम हा व्हिडिओ पाहूयात। अक्कल है क्या तेरे को? क्या हुआ? दिख रहा नहीं था क्या तेरे को? पानी बहुत स्लो गया था बड़े मैंने, गाड़ी में फिर भी पानी वो छिड़का, मैंने देखा। क्या छिड़का? हाँ, क्या छिड़का? तेरे घर के सामने आके उड़ोगे तेरे पे। ले गाड़ी साइड में रख तू। बहुत आदत है अरे तुमको। जानबूझ के नहीं किया क्या है। जानबूझ के नहीं किया? उधर दिख रहे तेरे खड़े उधर। हाँ, तो तो क्या? मत करो तो क्या बात कर रहे मैं तू? बोल रहा हूँ ना, मैंने जानबूझ के नहीं क्या किया। जानबूझ के नहीं किया? उधर अरे पानी मालूम ना। दिखा मैंने बहुत स्लो किया था। बहुत स्लो फिर था भी- क्या? हाँ, फिर भी गाड़ी में थोड़ा तो छिड़के गई। क्या हाँ। थोड़ा छिड़क? क्या? ओए, क्या बोला? कुछ भी नहीं बोला वही मैंने। से कर मत। ध्यान दे, गाड़ी बीड़ी फूटे। वापस आ रोड पे। हा व्हिडिओ घर के कलेश नावाच्या एका पेज वरून पोस्ट करण्यात आला आहे। या पोस्ट नुसार हा व्हिडिओ 13 जानेवारीचा आहे। या व्हिडिओत एक कार रस्त्याने जात आहे। त्याच वेळी एका रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। कारचा चाक या पाण्यातून जाताना साहजिकरित्या थोडंसं पाणी बाजूला उडालं। हे पाणी काही तरुणांच्या अंगावर उडालं। त्यानंतर मात्र चिडलेल्या या 3 तरुणांनी ऍक्टिवा गाडीवरून या कारचा पाठलाग केला। त्यानंतर कारला आपली दुचाकी आडवी घालून चालकाला थांबवलं। त्यानंतर त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केली, त्याला मारहाण देखील केली। हे सगळं सुरू असताना देखील माझ्याकडून चुकून पाणी उडालं। गाडी खूप हळू चालवत होतो, मी जाणून बुजून काहीही केलेलं नाही, असं हा कार चालक सांगत होता। मात्र तरीही या तिघांनी त्याचं ऐकून न घेता अगदी किरकोळ कारणावरून वाहन चालकाला मारहाण केली। या व्हिडिओतील मुलं देखील अगदी 22-23 वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याचं दिसत आहे। त्यामुळे क्षुल्लक कारणावरून वाढत चाललेली पुण्यातील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे। अशा टवाळखोरांवर वेळीच कारवाई केली तर भविष्यात होणारे मोठमोठे गुन्हे रोखता येऊ शकतात। अशीच काही घटना काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मुंढवा परिसरात झाली होती, ज्यामध्ये पती पत्नींना मारहाण करण्यात आली होती। मुंडव्यातील कार्नियल हॉटेल समोर यापेक्षाही गंभीर घटना नुकतीच घडली। कार चालकाने हॉर्न वाजवण्याच्या रागात बाप लेकाने मिळून कारमधील 2 महिला आणि एका पुरुषाला जबर मारहाण केली होती। सर्वप्रथम मुलाने गाडीच्या काचा फोडून गाडीतील पुरुषाला फायटर सारख्या धारदार शस्त्रानं मारहाण करायला सुरुवात केली। मात्र त्यानंतर चक्क या मुलाबरोबर असलेल्या त्याच्या वडिलांनी देखील गाडीतील महिलांना आणि पुरुषाला मारहाण केली। यामध्ये हे कुटुंबीय गंभीर जखमी झालं असून त्यांना अनेक दिवस रुग्णालयात उपचार देखील घ्यावे लागले। या प्रकरणी शुभम गायकवाड आणि राजू गायकवाड ह्या बापलेकांना पोलिसांनी अटकही केली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा अशाच पद्धतीनं ही घटना समोर आली आहे।
दोन्ही घटनांमुळे वाहन चालकाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय। गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहरातल्या गुन्हेगारीत आणि गुन्हेगारांमध्ये देखील वाढ झालेली आहे। अनेकदा पुणे शहरातली ही 14-15 वर्षांची टवाळखोर मुलं सुद्धा स्वतःला भाई म्हणून घेत आपापल्या परिसरात राडे करताना दिसून येतात आणि विशेष म्हणजे अनेकदा या मुलांचे आई वडील सुद्धा त्यांना थांबवताना दिसत नाहीत। त्यामुळेच अगदी किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या हे सगळे वाद आणि या सगळ्या घटना थेट मारहाण आणि खुनापर्यंत जाऊन पोहोचताना दिसून येतात। अशाच पद्धतीच्या या दोन्ही घटना आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर सुरक्षा रक्षक तैनात करून अशा पद्धतीच्या आरोपींवरती कडक शासन करण्याची गरज आता निर्माण झाली आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।